हॅलो, नमस्ते. प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर, इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पेपर पॅटर्न. जर तुम्हाला महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक होऊ इच्छिता किंवा होण्याचे स्वप्न आहेत, तर त्यासाठी तुम्हाला पेपर पॅटर्न कसा असते याची सर्वात प्रथम अभ्यास करण्यापूर्वीच माहिती असायला पाहिजे, जाणीव असायला पाहिजेत की पेपर पॅटर्न कसा असतो आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागत असतो. तर यासाठी जो पेपर पॅटर्न आहे तो मी सांगणारच, पण त्याआधीसुद्धा सांगतो की जे माझे अगोदरचे व्हिडिओ आहे ते सुद्धा बघा, त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येणार. याचा जो सिलेबस राहतो महाट्रान्सको, महाडिस्ट्रीब्युशन किंवा महाजनको, तर या तीनही म्हणजेच MSCBसाठी सिलेबस हा सारखाच असतो आणि विषयसुद्धा सारखेच असतात. फक्त नंबर ऑफ क्वेश्चन हे याची जी डिजिट आहे, संख्या आहेत, ही कमी जास्त होऊ शकतात. बाकी जो सिलेबस आहे तो सारखा राहतो. आणि महाट्रान्सको आणि महाडिस्ट्रीब्युशन या दोन कंपन्याचा जर आपण पेपर पॅटर्नची जर तुलना केली तर डिस्ट्रीब्युशनचा जो पेपर राहतो तो हा इझी राहतो ॲज कम्पेअर टू महाट्रान्सको एक्झाम. या महाट्रान्सकोचा पेपर हा हार्ड राहतो आणि डिस्ट्रीब्युशन कंपनीचा पेपर हा इझी राहतो. विद्युत सहाय्यकबद्दल बोलतो आहे मी. जो तुम्ही बघताय की महाट्रान्सकोला हा 75 मिनिट म्हणजे सव्वा घंटाच असतो, तर इकडे डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या पदाच्या एक्झामसाठी तुम्हाला 2 घंटे पूर्णपणे दिलेले असतात. यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 130 असतात, तर याचे मॅक्झिमम मार्क्स असतात 150. ते बघूच आपण. तर मी सुरू करतो. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा कंपनी जागा रिक्रुटमेंट आउट करतात तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम त्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा असतो. त्यानंतर हॉल तिकीट रिलीज होतो. तुमची हॉल तिकीट रिलीज झाल्यानंतर पेपर द्यावा लागतो. पेपर द्यायच्या नंतर कोणी ते लाईटली घेतात, पण तसं करू नका. तुम्हाला तो अभ्यास करण्यापूर्वीच त्या एक्झामचा पेपर पॅटर्न माहीत असणं गरजेचं असतात. त्यामुळे कसं तुम्हाला दिशा कळतेत की आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे, कोणत्या डायरेक्शननं जायचं आहे, तर त्यामुळे तुम्ही लवकर त्या मार्गापर्यंत पोचू शकतात. हाच माझा हेतू होता. तर यासाठी तुमची जी एलिजिबिलिटी राहते ती 2 ट्रेडमधून पूर्ण असायला हवीत. ITIA हा मान्यता जे ट्रेनिंग सेंटर राहते तुमचं, ITIA म्हणतो आपण त्याला, तिथून 2 वर्षाचा पूर्ण असलेला असावा. मान्यता विद्यापीठातून फक्त पूर्ण असलेला असावा. आणि त्याची जे 2 ट्रेड आहेत ते म्हणजे पहिला इलेक्ट्रिशियन आणि दुसरा वायरमन. या 2 ट्रेडमधून तुमचा ITIA पूर्ण असायला हवा डिस्ट्रीब्युशन कंपनी यामध्ये विद्युत सहाय्यक या पदी रुजू होण्यासाठी. तर याच्याच अगोदर जर ट्रान्सकोबद्दल जर तुलना केली तर ट्रान्सकोमध्ये फक्त एकच ट्रेड एलिजिबल होता, तो म्हणजे इलेक्ट्रिशियन. विद्युत सहाय्यक होण्यासाठी महाट्रान्सकोमध्ये फक्त इलेक्ट्रिशियन या ट्रेडलाच इलिजिबिलिटी ठरवतात. दुसऱ्या ट्रेडवाल्यांना तिथं संधी नसतात. फार कमी संधी असतात, नसतातच. ते मग BA BCom वाल्यासाठी त्या वेगळ्या पोस्ट झाल्यात, ते वेगळं डिपार्टमेंट झालं. तर ह्या होत्या डिस्ट्रीब्युशन कंपनीच्या 2 ट्रेडच्या संधी. हे ज्या ट्रेडमधून ज्यांनी ITIA पूर्ण केला त्यांच्या ह्या संधी होत्या. तर यामध्ये तुम्हाला वयाचं जे असते तुमची 18 वर्ष पूर्ण असायला हवे आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम वय जे आहे ते 27 वर्ष पूर्ण असायला हवे. तर यासाठी तुम्हाला यामध्ये काही त्यांचं आरक्षणसुद्धा असतात. SC ST NT OBC EWS यांच्यानुसार ते कमी जास्त होत राहतात. तर ते ॲडव्हर्टाईजमेंट आल्यावर आपल्याला डिटेल्स माहितीसुद्धा होऊ शकतात किंवा 3-5 असंच असते, जास्त काही फरक नसतोच. ज्यांचं वय खूप गेलं आहे बा त्यांना काही ना काही त्या वयामुळे काही ना काही संधी मिळू शकतात. तर हे होती त्याची इलिजिबिलिटी. त्यानंतर पेपर पॅटर्न बघू आपण कसं असते. पेपर पॅटर्नमध्ये मेनली 4 सब्जेक्ट असतात. प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच तुम्ही जे 2 वर्षामध्ये ITIAमध्ये शिकले टेक्निकल सिलेबस, तो याचे तुम्हाला 50 क्वेश्चन असतात. ते 110 मार्कासाठी असतात. म्हणजेच एक क्वेश्चन जो राहतो तो 2.20 मार्काचा असतो. आणि यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्क 1.4ची निगेटिव्ह मार्किंग असतोच. म्हणजेच तुमचे 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायला दिले, त्यामधून 4 बरोबर आले आणि 5वा क्वेश्चन तुमचा चुकला, तर त्या 4मधून 5व्याचे मार्क तुमचे कमी केल्या जाईल. 5वा जो हा 2.25 मार्कचा क्वेश्चन होता, तर ते 2.25 मार्क हे तर तुमचे तसेच कमी झाले.
आणि यातूनसुद्धा 2.25ची सुद्धा 1/4 केलं आपण तर याचेसुद्धा तुमचे 1/4 मार्क कमी केल्या जाईल. म्हणजेच मिळाले तुमचे 10 मार्क हे झाले, 10 मार्कमधून तुमचे मायनस केल्या जाईल 1/4 निगेटिव्ह मार्किंग एका क्वेश्चनची. जितके चुकले तुमचे तितके. तर त्यानंतर येतो दुसरा जो सब्जेक्ट आहे तो येतो रिझनिंग. त्याला आपण तर्कशास्त्र म्हणतो. याचे 40 क्वेश्चन असतात आणि याचे मार्क्स जे असतात ते फक्त 20 असतात. म्हणजे एक क्वेश्चन हा हाफ मार्क्ससाठी येतो. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याचेसुद्धा 20च क्वेश्चन असतात आणि याला मार्क्ससुद्धा 10च असतो. हा सुद्धा हाफ मार्क्ससाठी क्वेश्चन असतात एक. आणि मराठी लँग्वेज हा जो आहे याचेसुद्धा 20च क्वेश्चन येतात. एक क्वेश्चन हाफ मार्क्ससाठी असतो. तर यावरून तुम्हाला असं लक्षात येईलच की प्रोफेशनल नॉलेजला खूप महत्त्व आहे आणि त्याचाच अभ्यास तुम्ही जास्त करायला पाहिजे असं मला वाटते. कारण की एक क्वेश्चन हा 2.25 मार्कचा असतो आणि नंबर ऑफ क्वेश्चन हे सुद्धा जास्त असतात. 50 क्वेश्चन असतात आणि ते 110 मार्क्ससाठी असतात. आणि हे जर बघितलं आपण बाकीचे 3 सब्जेक्ट मिळून जरी केली याची टोटल तर हे फक्त 40च मार्क्स होतात आणि नंबर ऑफ क्वेश्चन 80 होतात. यावरून काय म्हणू शकता तुम्ही, जर प्रोफेशनल नॉलेजचा तुम्ही जर जास्त अभ्यास केला तर तुमची जी प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता आहे ती जास्त असते लागण्याची. त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की याचा जो पेपर पॅटर्न आहे हा पेपर पॅटर्न आणि महाट्रान्सकोचा पेपर पॅटर्न या दोनमध्ये जर आपण तुलना केली, मी केली आहे म्हणून सांगतोय, तर हा महाट्रान्सकोचा पेपर हा टफ असतो ॲज कम्पेअर टू MSc DCLपेक्षा. म्हणजेच DCL कंपनी, महावितरण कंपनी जे कोणते पेपर काढतात ते तुम्ही महाट्रान्सकोचे जरी अभ्यास केला, महाट्रान्सकोच्या पेपरचा जरी अभ्यास केला तुम्ही तर ही एक्झाम जी आहेत महावितरणची इझिली क्रॅक करू शकता. तर पेपर दिल्यानंतर तुमचा कटअप लागतो. जर तुम्ही कटअप लिस्टमध्ये आले, रँकिंग तुमची चांगली मिळाली तर त्यानंतर तुमचं DV होतो काही दिवसानंतर. DV झाल्यानंतर DV पूर्ण झालं, सक्सेसफुल झालं, त्यानंतर तुमचं मेडिकल असतो. मेडिकल झाल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही तालुका किंवा जे ठिकाण टाकलेलं असतात, जो तुम्ही प्रादेशिक प्रदेश टाकलेला असतात त्या तिथे तुम्हाला ते रुजू करण्यात येतो ड्युटीवर. तर हे होतं सर्व. पण तुम्ही सर्वात प्रथम पेपर पॅटर्न मी जो सांगितला तो नोंद करून ठेवा. पेपर पॅटर्न हा अतिशय सोपा आहे. बघा, प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन असते 110 मार्क्ससाठी. त्यानंतर रिझनिंग 40 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी. ॲप्टिट्यूड असतो 20 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी आणि मराठी लँग्वेज असतो 20 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी. काहीच पेपर पॅटर्न नाही, अगदी तोंडी राहतो. आणि यामध्ये सर्वात पेनल्टीसुद्धा असते. तुमच्या रॉंग आन्सरला पेनल्टी बसते 1/4ची. फक्त इथं सेक्शन वाईज टाईम दिलेला नसतो. जसं बँकिंगकडे असतो तसा इथं टाईम दिलेला नसतो. हा दोन्ही मिळून तुम्हाला 120 मिनिट दिलेले असतात. क्वेश्चन किती असतात? 130 क्वेश्चन असतात आणि टाईम किती दिलेला असतो? 120 मिनिट, म्हणजेच 2 तास तुम्हाला वेळ दिलेला असतो. आरामानं पेपर तुम्ही सॉल्व करू शकता. इथे फक्त प्रोफेशनल नॉलेजमध्येच काही न्यूमेरिकल येतात. तर जसं की सिनोक्रोनसची स्पीड फाईंड करा, असे वेगवेगळे क्वेश्चन येतात. तर जास्त येत नाहीत. जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही नक्की सॉल्व करू शकता. येणाऱ्या रिक्रुटमेंटमध्ये नक्की तुमचं नाव असणार, चांगले रँकिंग असणार, नक्कीच तुमचं सिलेक्शन व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. जर काही अडचण असली तर नक्की मला विचारा. पण तुमचा जो IT आहे, जे आता काही कुठे फ्रॉड आयडियासुद्धा निघतात, ते असं होतं तसं होतं, तिथे घेऊ नका ॲडमिशन. चांगलं एक मान्यता ITIमधूनच तुम्ही ॲडमिशन घ्या आणि तिथेच तुमचे 2 वर्ष पूर्ण करा. IMC थ्रू जर तुम्हाला मार्क कमी जरी असेल 10वीचे तर घाबरू नका. IMCच्या काही राखीव जागा असतात. म्हणजे वार्षिक तुम्ही 25 ते 30 हजार रुपये भरूनसुद्धा ITI करू शकता. त्याला IMC जागा म्हणतात, IMC कोटा. त्या राखीव जागा असतात. 2 ते 4 अशा काही जागा असतात. आपल्याला वाटतात ना SC ST लवकर लागतात, त्यांना मार्क जरी कमी असले तरी ते लवकर लागतात. पण असं काय नाही, तुमच्यासाठी सुद्धा संधी दिलेली आहे. जे EWS किंवा OBCचे विद्यार्थी आहेत त्यांचे जर मार्क 70 ते 75 किंवा 60 किती काही असो, पण तुम्ही जर पहिलंच ऑप्शन टाकला IMC, जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल तेव्हा तर डिटेल्सला इन्फॉर्मेशन लागली तर मला विचारा, कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ बनवेल. पण तुम्हाला सांगू इच्छितो ॲज पर तुमच्या नॉलेजसाठी सांगितलं की करायचं असेल, मला कमी मार्क आहे तर असं काही नाही आहेत. IMC कोटामधून सुद्धा तुम्ही 2 वर्षाचा ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या दोन्ही माध्यमातून करू शकता. सायमल्टेनियसली नाही बरं, वेगवेगळ्या पद्धतीने. एकाच वेळेस 2 ट्रेडला ॲडमिशन घेता येत नाहीत.
तर हा होता सिलेबस MSc DCLमध्ये तुम्हाला विद्युत सहाय्यक म्हणून रुजू होण्यासाठी. यामध्ये हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस भरती असतात. म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजेच काय, कटात्री म्हणजे 3 वर्ष तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल काम करावं लागेल. पहिल्या वर्षी तुम्हाला मानधन जे मिळते 15,000 महिना मिळतो, त्यानंतर दुसऱ्या वर्षी 16,000 आणि तिसऱ्या वर्षी 17,000 असं तुम्हाला मानधन दिलेलं असतो, पण चांगलं राहतो. आणि तुम्ही जे काम करतात ते रूरल विभागात करतात. MSc DCLमध्ये लागल्यावर, महावितरणमध्ये लागल्यावर जे आजूबाजूने छोटे छोटे गाव राहतात, जिथे छोटे मोठे जे हे राहतात 33/11 kVचं सबस्टेशन किंवा त्यापेक्षा मोठं असे जे, पण कन्सिडर करा की छोटे छोटेच राहते. डिस्ट्रीब्युशनचे जे घराघरापर्यंत वीज पुरवते डिस्ट्रीब्युशन कंपनी, याचे जे सबस्टेशन राहते हे पूर्ण महाट्रान्सको इतके मोठे राहत नसतोच. म्हणूनच तिचे MSCBचे 3 भाग पाडलेले आहेत. ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. माझा व्हिडिओसुद्धा त्यावर आहेत, ते सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. जर काही अडचण असली तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, आणि काही चुकलं असेल ते सुद्धा सांगा मला. मी ते माझं पुन्हा चूक होणार नाही बघ, किंवा रॉंग होणार नाही याची मी दक्षता घेईन. तर हा होता विद्युत सहाय्यक या पदाचा पेपर पॅटर्न. 4 सब्जेक्ट, नंबर ऑफ क्वेश्चन 130 आणि नंबर ऑफ मॅक्झिमम मार्क्स हे जे असतात 150 मार्क्स. पेनल्टी 1/4 आणि दिलेला टाईम हा 2 घंटे म्हणजे 2 hours. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. धन्यवाद.